व्हिडिओच्या शेवटला आपण एक प्रॉपर जॉब डिस्क्रिप्शन किंवा जॉब पोस्ट कशी असते ते पण बघणार आहे. मित्रांनो, ही एक जॉब पोस्ट आहे आणि ज्याच्यामध्ये कॉग्निझंटमध्ये हायरिंग करणार आहेत असं त्यांनी दिलंय. आता ह्या जॉब पोस्ट फेक आहे का खरं आहे ते आपण बघूया. लाईव्ह बघूया. हे LinkedIn लॉग इन आहे ॲव्हरेज इंडियन टेकचं. जर तुम्ही LinkedInवर कनेक्शन नसाल तर कनेक्शन रिक्वेस्ट पाठवा. तर मग त्याला आता हे आहेत प्रांजल रेड्डी आणि यांनी दिलंय वी आर हायरिंग फॉर मल्टिपल पोझिशन्स ॲट कॉग्निझंट. व्हिडिओच्या शेवटला आपण एक प्रॉपर जॉब डिस्क्रिप्शन किंवा जॉब पोस्ट कशी असते ते पण बघणार आहे. तर चला सुरू करूया. हे लिंकला आपण नंतर क्लिक करू म्हणजे ह्याच जॉब पोस्टमध्ये त्यांनी दिले एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय, तर सॅलरी रेंज 7 ते 10 मध्ये असणार. वर्क फ्रॉम होम, वर्क फ्रॉम ऑफिस आणि रिमोट पण तुम्हाला भेटणार. लोकेशन आहे पुणे, गुरगाव, हैदराबाद, नोएडा, दिल्ली, बँगलोर, चेन्नई, मुंबई. फ्रेशर पण अप्लाय करू शकतात. रिक्वायरमेंट काय तर गुड कम्युनिकेशन स्किल, हिट लाईक कमेंट सो दॅट आय कॅन रिव्ह्यू युअर प्रोफाईल. वी विल look at your LinkedIn profile and will let you know any possible requirements that match your profile. आता ह्याच्यात काय लिहिलंय, प्रोफाईलला क्लिक केलं म्हणजे कमेंट केलं तर आम्ही तुम्हाला रिव्ह्यू करणार. तर ह्यांनी आय एम इंटरेस्टेड दिलंय. मग तिथं कोणी दुसऱ्यानेच ऍड केली आपली आणि 100 एक कमेंट आहेत. आता 100 कमेंट तर आपण सगळ्या नाही बघू शकत पण बऱ्यापैकी आपण कमेंट बघूया. आय एम इंटरेस्टेड डी फार्म ड्रग्स कंट्रोल बँगलोर, बी फार्म राजीव गांधी युनिव्हर्सिटी हेल्थ सायन्स. आता बघा, जॉब बघणाऱ्यांची अवस्था खूप दयनीय म्हणण्यापेक्षा बिकट असते, कारण शिक्षण झालेलं असते, खर्च असतो आणि आपल्याला जॉब लवकरात लवकर मिळणं हे गरजेचं असते. आता नायपर, मी स्वतः फार्मसी असल्यामुळे मला माहिती आहे नायपर काय. नायपरच्या विद्यार्थिनीचा पण इथं मेसेज आहे. जास्त वेळ ह्या पोस्टवर न घालवता दुसऱ्या पोस्टकडे वळूया. तर इने क्लिअरली काय मेन्शन केलं नाही कशासाठी पाहिजे, कुठं पाहिजे. आता ही लिंक जी आहे ते आपण ओपन करून बघूया. लिंक कुठं ओपन होतीये, तर लिंक अशी कुठंतरी फाउंडेड पेजवर ओपन होते. आता फाउंडेड काय आहे, तर फाउंडेड फाइंड युअर परफेक्ट मॅच जॉब पोस्टिंग आहे. म्हणजे हे जॉबच्या जी वेबसाईट आहे त्याच्यावर डेटा क्रिएट करायसाठी ही लिंक टाकलेली आहे. तिथं जाऊन तुम्ही जर फॉर्म भरला तर मग ते दिसणार आहे. म्हणजे ही बऱ्यापैकी ओरिजिनल प्रोफाईल पण नसणार आहे किंवा फेक प्रोफाईल असणार आहे. फोटो कोणा तिसऱ्याचाच असणार आहे. ही जी ओरिजिनल पूर्ण पोस्ट आहे ती फेक आहे असं आपण कन्सिडर करू शकतो. कॉग्निझंटला हायरिंग असणार आहे तर कॉग्निझंट स्वतः टाकणार की आम्ही हायर करतोय किंवा त्यांचे HR तुम्हाला अप्रोच करणार. इथं कॉग्निझंट HR असं फरक दिला असणार. आता नेक्स्ट पोस्ट बघूया. ही आहे दीपक गोयल ह्या साहेबांची, CFSC FRM. आता ह्यांनी काय केलंय की जॉब ओपनिंग टाकले, लिहिलंय MBA फ्रेशरसाठी आहे, इक्विटी मार्केट रिसर्च, मार्केटिंग, सोशल मीडिया मॅनेजमेंट, कंटेंट डेव्हलपमेंट, टीचिंग एसेट्रा. म्हणजे काय, आता ह्यांचं पण काम काय चालू आहे, तर यांचं काम हे चालू आहे की तुम्ही आम्हाला ईमेल ID द्या आणि इंटरेस्टेड लिहा आणि जे कोणी ऍक्टिव्ह असतील तिथे 138 त्यांना यांची जी टीम आहे ती अप्रोच करणार. कशाला अप्रोच करणार, तर त्यांना ही अप्रोच करणार त्यांच्या क्लासेससाठी. कशावरनं कळलं क्लासेससाठी, तर बघा आता हे काय आहे, राजबाला एज्युकेशन इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड MD आणि चेअरमन आहे. तर मग हे काय करणार, आपला जो आयडिया आहे ते लॉग इन देणार त्यांच्या टीमला आणि त्यांना म्हणणार की ह्या ज्या लोकांनी कमेंट केले त्यांना आयडिया आहेत त्यांना आपले क्लासेसचे मेल पाठवा किंवा त्यांच्याकडून काही कोर्स विकत घेता येते का ते बघा. म्हणजे हे पण एक बऱ्यापैकी फेक पोस्ट आहे. तर आपण नेक्स्ट पोस्ट बघूया, ज्याच्यात लिहिलंय हॅलो कनेक्शन, पोझिशन HR इंटर्न पाहिजे आणि 25 ते 45,000 ते इन हँड बेनिफिट देणार आहेत, वर्क फ्रॉम होम देणार आहेत. आता ह्या पोस्टला किंवा ह्या पोस्टिंगला गावातले जे साधे भोळी लोक आहेत ते विद्यार्थी आहेत ते बळी पडतात, कारण त्यांना शहरात जायचं नसते, शहरात जायचा खर्च वगैरे जास्त असतो आणि त्याच्यामुळं हे अशा स्कॅम्सला बळी पडतात. तिथे काय लिहिलं, अप्लाय नाव, कमेंट आय एम इंटरेस्टेड अँड फिल दिस फॉर्म. आता हा फॉर्म काय ते पहिला बघून घेऊया म्हणून ह्या पोस्टमध्ये पुढे जाऊया. फॉर्म फॉर्म हा गुगल फॉर्म आहे. तर कुठलीही कंपनी किंवा कुठला HR गुगल फॉर्म वापरत नाही. तर गुगल फॉर्म दिसला का तिथनं पहिलं पळून घ्या तुम्ही. आणि ह्याच्यानंतर आपण बघूया ह्याच्यात काय लिहिलंय. अमेझिंग ऑपॉर्च्युनिटी म्हणतात लोक. थँक्स फॉर शेअरिंग, हावेवर द अबोव लिंक इज नॉट वर्किंग, लुक्स लाईक सिग्निफिकंटली एम्प्लॉईज, असा विषय आहे. तर गुगल फॉर्मची जी लिंक होती किंवा ही जी लिंक ओपन झाली आहे ती लिंक काय व्यवस्थित नाही आहे असं त्याचं म्हणणं आहे आणि त्यावरच ते सांगतोय की हे जे आहे ते फेक आहे. म्हणजे हे ह्याच्यात दिलंय एक्सलंट कम्युनिकेशन स्किल, लर्निंग स्किल, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन पाहिजे का काय पाहिजे, तुम्हाला MBA केलेलं असलं पाहिजे, पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे, हे काहीच लिहिलेलं नाही. आणि याची पोस्ट त्यांनी टाकून दिली आहे की तुम्ही अप्लाय करा, आम्ही तुमचा डेटा कलेक्ट करणार आणि आम्ही तुम्हाला स्कॅन करणार. तर त्याच्यानंतर पुढची पोस्ट बघूया. ही होती निकिता राणाची, ही आहे खुशबू यादवची. आता खुशबू यादव काय म्हणतात, सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर आणि कुठला पण ग्रॅज्युएट चालेल, कुठला पण पोस्ट ग्रॅज्युएट चालेल. म्हणजे ह्याच्यासाठी बी फार्मवाला पण चालेल आणि ह्याच्यासाठी स्टॅटिस्टिक्सवाला पण चालेल. पण हे असं नाही चालत, कारण तुम्ही जर समजा कुठं जात आहे तुमचं जर औषधोपचार करायचा तर कोण करणार, तर ज्यांचं हेल्थ केअरमध्ये बॅकग्राऊंड आहे तोच करणार. कॉमर्सवाला म्हणा किंवा कॉमर्स ज्याचं झालंय किंवा
जो CA आहे त्याच्याकडनं तुम्ही औषध घेणार का? तर नाही. तर मग हे इथंच तुमचा एक रेड फ्लॅग आहे. त्याच्यानंतर ते काय म्हणते मिनिमम 3 ते 4 वर्ष मार्केट रिसर्चच्या एक्सपिरियन्स पाहिजे. बास एवढंच रिलेटेड वर्ड लिहिलं आहे आणि त्याच्यानंतर हायब्रिड लोकेशन लिहिलं आहे, हाय कॉन्करंट सिटीज लिहिलं आहे म्हणजे क्रायटेरिया पण दिलं नाही. शिफ्ट आहे, रोटेशनल APAC MBA, 5 डेज वर्किंग, सॅटर्डे संडे फिक्स्ड ऑफ जे की सगळीकडे असतं आणि मेक शुअर टू हिट लाईक बटन आणि ड्रॉप अ कमेंट. आता हे 14 कमेंट आहेत आणि ही जी लिंक दिली आहे त्यांनी ते पण आपण बघूया. खुशबू यादव म्हणते की हवेवर लिंक इज नॉट वर्किंग. आता बघा तिची स्वतःची कुठंच रिप्लाय नाही. तिने काय केलंय आपली प्रोफाईल विजिबिलिटी वाढायसाठी हे पोस्ट टाकली आहे आणि त्याच्यानंतर ती गायब झाली. आता त्याची प्रोफाईलला जाऊन जरी बघितलं तर आपल्याला काही जास्त विशेष भेटणार नाही. आपण जाऊन बघूया. तर बघा तिचं हायरिंगच लिहिलंय. कधीपासून आहे ती लाईफस्टाईल ब्लॉगर डिजिटल कंटेंट 3 वर्ष इन्फ्लुएन्सर. म्हणजे तिचं स्वतःच कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन नाही किंवा काही गोष्टी इथं व्यवस्थित नाही आहेत तरी पण तिने जॉब पोस्ट टाकते आणि विच अगेन गिव्स अ सिग्नल की ही जॉब पोस्ट 100% फेक असू शकते किंवा फेक असणार आहे. आता हे जे लोक आहेत अमेझिंग ऑपॉर्च्युनिटी इंटरेस्टेड लिहिलेत. आता ह्या बिचाऱ्यांनी आपल्या मैत्रिणीला सांगितलं की तू ही जॉब पोस्ट चेक कर. तर मग असे आपलेच जे चांगले लोक आहेत त्यांना माहित नसते आणि ते ह्याच्यात फसले जातात किंवा आपल्याला फसवतात. हिची प्रोफाईल आपण चेक केली. त्याच्यानंतर आपण आता शेवटला आल्यावर बघूया की एक जेन्युइन जॉब पोस्ट कशी असते. तर ही जॉब पोस्ट आहे आदित्य देशपांडेंची आणि ती आहे इन्व्हेस्ट ऑप्टिमा या कंपनीची. आता त्याच्यात काय म्हणले की डेक्कन पुणेची जॉब पोस्टिंग आहे तर त्याच्यात क्लिअरली लिहिलंय जॉब डिस्क्रिप्शन काय आहे. प्रत्येक जॉब पोस्टला ही जॉब डिस्क्रिप्शन असली पाहिजे. आता त्याच्यात काय आलंय काय पाहिजे त्यांना असोसिएट इक्विटी रिसर्च अँड ऑपरेशन मध्ये पाहिजे इक्विटी सेकंडरी मार्केटसाठी पाहिजे. आता त्याच्यात काय म्हणते इंटिग्रेटिंग ऑर्गनायझिंग अँड मॅनेजिंग हाय व्हॉल्यूम ऑफ कॉम्प्लेक्स डेटा फ्रॉम मल्टिपल सोर्सेस विथ एक्सेल मॅक्रो स्किल्स. म्हणजे एक्सेलमध्ये डेटा घेणार आणि त्याच्यातून चार्ट वगैरे बनवणार. त्याच्यानंतर काय म्हणते मॅनेजिंग ट्रेडिंग ऍक्टिव्हिटीज इन इक्विटी अँड डेरिव्हेटिव्ह मार्केट. इक्विटी अँड डेरिव्हेटिव्ह मार्केट जे असतात जसं ऑप्शन ट्रेडिंग असते जसं स्टॉक ट्रेडिंग असते तसंच इक्विटी आणि डेरिव्हेटिव्हचं मार्केट असतं त्याच्यात ते ट्रेडिंगचा एक्सपिरियन्स पाहिजे किंवा मॅनेज करायला आलं पाहिजे. क्रिएटिंग MIS आणि PPT. MIS म्हणजे मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम आणि PPT इन मायक्रोसॉफ्ट अप्लिकेशन्स. MIS काय असते तर इन्फॉर्मेशन सिस्टम असते ज्याच्यामध्ये वेगवेगळे चार्ट बनतात आणि ते चार्ट PPT मध्ये प्रेझेंट करायचे असतात विथ ॲडिशनल डेटा की हे कशामुळे आहे किंवा कशामुळे होऊ शकते. तिथं एक कॉमेंट्री असते बाबा हे चार्ट का झालं कसं झालं. त्याच्यानंतर आहे रिक्वायरमेंट कॅन्डिडेटची प्रोफाईल कशी पाहिजे. इंग्लिश व्यवस्थित पाहिजे, प्रेझेंटेशन स्किल आले पाहिजे. म्हणजे तुम्ही जे काही काम करणार आहे ते तुम्हाला करता आलं पाहिजे. चार्ट कसा बनवला, काय बनवला ते सांगता आलं पाहिजे. बोथ वर्बली आणि रिटर्न कारण मेल जाणार आहे त्यावेळेस तुम्ही बोलू शकणार नाही. मेल वाचून तो समोरचा व्यक्ती समजून गेला जर नाही समजला तर तो तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतो. त्याच्यानंतर काय म्हणते MBA फायनान्स पाहिजे, CFA कॅन्डिडेट पाहिजे, लेवल 1 असेल किंवा जे काय असेल ते. म्हणजे हे रिलेटेड टू दिस फील्ड आहे. इक्विटी किंवा फायनान्शियल मार्केट आहे तर ग्रॅज्युएशन पण त्याच रिलेटेड पाहिजे. आता काय म्हणतात गुड कॉन्टॅक्ट नेटवर्क इन युअर जॉग्राफी अँड सेगमेंट. मग आता इथं काय म्हणते की तुमचा जो जॉग्राफी असेल किंवा तुमचा जो वर्क एरिया असेल त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट पाहिजे. मे बी तुम्हाला ते सेल्स पण करायला लावते असं त्याच्यात आपण जास्त जाऊ नका. आणि रोल कॅटेगरी काय आहे इक्विटी रिसर्च वगैरे वगैरे लिहिलंय आणि हे काय लिहिलंय फुल टाइम परमनंट आहे. आणि दुसरं ह्यांचं ऑफिस आहे शिवाजीनगर डेक्कन पुणेला. आणि त्यांनी इथं क्लिअरली मेन्शन केलंय तुम्ही कुठं आम्हाला मेल करायचा आहे. म्हणजे तुम्ही जीमेल थ्रू त्यांना मेल करायचा आहे. तुमचा CV बघणार, तुम्हाला कॉल येणार HRचा आणि त्याच्यानंतर तुमची जी काही प्रोसेस होणार. त्यांनी कुठेही कमेंट इंटरेस्टेड किंवा व्ह्यू युअर प्रोफाईल असं म्हणलेलं नाही कारण हे स्वतः खूप काम करत असणार आहेत. प्लस ह्यांना मे बी हे स्वतः HR नसले तर कंपनीचा ह्यांना रेफरन्स असणार आहे की कोण हायर झालं किंवा कोण जॉईन झालं तर तुम्हाला आम्ही काहीतरी हायरिंग बोनस वगैरे देऊ. तर मग ह्याच्यात क्लिअरली ईमेल ID मेन्शन आहे, क्लिअरली जॉब डिस्क्रिप्शन आहे, क्लिअरली रिक्वायरमेंट्स काय आहेत ते सांगितलंय. आणि रिक्वायरमेंटमध्ये त्यांनी एज्युकेशनल प्रेफरन्स पण काय आहे ते पण त्यांनी सांगितलं आणि एक्सपिरियन्स तुम्हाला कशात असला ते पण सांगितलं पाहिजे. तर एखादी जॉब पोस्ट अशी असते आता तुम्हाला इथं सर्च करून जर नाही भेटलं तर तुम्ही इथं सरळ जॉब्समध्ये जाऊ शकता. आपण जसं मागाशी म्हणलं कॉग्निझंटची पोस्ट होती. इथं कॉग्निझंट आला. कॉग्निझंट काय हायरिंग करते तर कॉग्निझंट स्वतः हायरिंग करते आणि त्यांनी सांगितलं अप्लाय करा. तर मे बी ही लिंक तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवर घेऊन जाऊ शकते आणि तिकडं तुम्ही अप्लाय करू शकता कारण त्यांना स्वतःचं सिक्युरिटी वगैरे असते आणि तिकडनं त्यांचे लोक तुम्हाला अप्लाय करणार. आणि इथं वेगवेगळ्या टॅब्स आहेत किंवा लेवल्स आहेत त्याच्यातून तुम्ही सर्च करू शकता. एंट्री लेवल पाहिजे, असोसिएट पाहिजे, मिड सिनियर पाहिजे, डायरेक्टर पाहिजे, एक्झिक्युटिव्ह पाहिजे. आता असोसिएट लेवलचं बघू आपण. एक रिझल्ट आहे. एक रिझल्ट टाकला का तमिळनाडूला आहे कुठं आहे काय हे सगळं दिलं आहे. त्यांची HR कोण आहे, कोणी हायरिंगची पोस्ट टाकली आहे ते पण दिलं आहे. जो काही जॉब डिस्क्रिप्शन आहे तो इथं व्यवस्थित दिला आहे. तुम्ही स्क्रीन पॉज करून बघू शकताय.
आणि टायमिंग कसं आहे, काय इथं त्यांना काय पाहिजे, शिफ्ट टायमिंग कसं आहे, एम्प्लॉयमेंट टाईम कसं आहे, वर्क लोकेशन वगैरे हे सगळं दिलंय त्यांनी. कारण वर्क लोकेशन म्हणजे आता एनिवेअर इन इंडिया म्हणजे हे फेक आहे असं वाटेल, पण तसं नसतं. ह्यांच्या बऱ्याच ठिकाणी ऑफिसेस असतात, त्यामुळे त्यांनी हे दिलेलं आहे. आता ह्या ताईचे आपण प्रोफाईल जाऊन बघूया. व्हेरिफाईड अकाउंट आहे. आता व्हेरिफाईड अकाउंट म्हणजे काहीतरी इथे एक शील्ड आलेली आहे. ह्याच्यावर मॅरी हायज व्हेरिफिकेशन्स म्हणजे ती आयडी आपला जो काय असेल गव्हर्नमेंट आयडी आणि नंबर वगैरे देऊन OTP व्हेरीफाय करून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर 8 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि नक्कीच तिला बऱ्याच लोकांनी एंडोर्स केलंय आणि हे एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे जो म्हणजे रेकमेंड केलेला आहे तिला लोकांनी. कोणी रेकमेंड केलंय तर या वंदना मनोज या ताईंनी रेकमेंड केलंय आणि त्यांच्याबद्दल लिहिलंय काय विषय आहे तर. तर मग अशा असतात जॉब पोस्ट ज्या जेन्युइन आणि फेकमध्ये फरक तुम्हाला सांगतात. तुमच्यासोबत इतर मित्रांना ही पोस्ट शेअर करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. असेच व्हिडिओ आम्ही तुमच्यासोबत घेऊन येऊ आणि तुम्हाला असले व्हिडिओ बघायला आवडले तर तुम्हाला अजून कसले व्हिडिओ बघायला आवडतील कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. तुमचा दिन शुभ राहो.